सुरुवातीला बघूयात मुंबईमध्ये मानहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या साकीनाक्यामध्ये मानहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मानहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित। महापौर रितू तावडे यांची माहिती। धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौगुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता या चौघांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले आहे। कंत्राटदारांकडून काम करताना काळजी घेतली गेली नाही। पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली। पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। घटनेच्या चौकशीसाठी एक कमिटी स्थापन। पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती। दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी अश्विनी भिडेंचीच आहे। महापालिका आयुक्त मॅडम आणखी किती मुंबईकरांचे जीव घेणार? उपमहापौर संजय घाडी यांचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप। त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी। याला सर्वस्वी जबाबदार आमच्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय अश्विनी भिडे मॅडम आहेत असं मी आरोप करतो। आयुक्त मॅडमनी स्वतःहून याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा अशी मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी मागणी करतो। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस। जयंत पाटील यांना साकीनाक्याची दुर्घटना सांगत असताना साटम हे फिदी असले। अमित साटम यांचं हास्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे। हे कृत्य पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे। किशोरी पेडणेकर यांच्याकडून निषेध व्यक्त। आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूवर जर त्यांना काहीतरी जोक सुचत असतील, काल म्हणे झाड होतं, आज म्हणे मॅनहोल, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। दोन्ही विषयांना विधानसभेत मीच वाचा फोडली। 2 विषय वेगळे आहेत। ओळखीच्या माणसांकडे पाहून आपण हसतो, हा विपर्यास झालेला आहे। अमित साटम यांचं स्पष्टीकरण। साकीनाका दुर्घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले। आमदारांकडून दुर्घटनांचा मुद्दा उपस्थित, तर या घटनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या सरकारला कडक सूचना, अहवाल सादर करण्याचे निर्देश। तर या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे वकील पंकज मिश्रा यांचीही तक्रार। तर या सगळ्या दुर्घटनांची जबाबदारी कोणाची, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। जे राम मंदिरामध्ये घोटाळे करू शकतात ते मुंबई महापालिका सोडणार का? आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल। मुंबईकरांची सेवा करण्यासाठी मिंदेंसह भाजपला वेळ नाही, आदित्य ठाकरेंची टीका। पावसाळ्यापूर्वीची कामं झाली नाहीत, प्रशासनाला मुंबईकरांची काळजी नाही, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी। जबाबदारी आहे, हा त्याचा सिरियसनेस आपण ठेवूया। प्रशासन जबाबदार आहेच। ज्या पावसाळ्यापूर्वीच्या मीटिंग सतत ते ह्या वेळेला झाल्या नाहीत। भाजपला मुंबई सांभाळता येत नाही, त्यामध्ये दुष्काळात 13वा महिना म्हणजे रितू तावडेंसारख्या अनुभवी नसलेल्या व्यक्ती महापौरपदी विराजमान। सुषमा अंधारेंचा देखील भाजपसह तावडेंवर निशाणा। पाऊस आणि त्यात पडला पाऊस अशी काहीशी स्थिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची झाली आहे। एकतर भाजपला मुंबई सांभाळता येत नाही आणि त्यात महापौर पदावर रितू तावडे यांच्यासारखी अतिशय अननुभवी व्यक्ती बसलेली आहे। नियोजनाचा अभाव यावेळेस असल्यानं हे सर्व घडलेलं आहे। मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची साकीनाक्यातील घटनेवरती प्रतिक्रिया। मुंबईकरांची जबाबदारी ज्या महानगरपालिकेवर आहे त्या महापालिका गंभीर असायला पाहिजे। या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे त्या अभावामुळे या घटना घडतात। जबाबदारी घ्यायला अधिकारी तयार नाहीयेत। लोकप्रतिनिधींचा दबाव सांभाळण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे। जनता वाहून गेली तरी अधिकाऱ्यांना फरक पडत नाही। साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मॅनहोल कुणी समाजकंटकानं उघडलं होतं का? या ठिकाणी उघडं ठेवलं होतं का? यामागे घातपात आहे का? याची चौकशी होईल। दिलीप लांडेंसह नवनाथ बन यांच्याकडून संशय व्यक्त। सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं काम सुरू नसताना
हे चेंबर कोणी काढलं, हा घातपात आहे का अपघात झालेला आहे, याची चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये 3 दिवसात 3 जणांचा जीव गेला. जोपर्यंत अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कंत्राटदारांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे सुरू राहणार. आमदार असलम शेख यांची टीका. ठाण्यातील मुंब्र्यात साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू. कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पार्क या इमारती बाहेरची घटना. एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप आहे. ऐरोलीमधील मनसेच्या आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे. माता बाल रुग्णालयामध्ये इंजेक्शन दिल्यानं 8 महिने गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाला होता. मनसेच्या आंदोलनानंतर डॉक्टर भावना पगारेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे. शहरी भागात मुसळधार पाऊस पडतोय. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी रस्ते जलमय. तर मुंबईमध्ये 204.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. आणखी 4 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरूच. चर्चगेट रेल्वे स्टेशन, अंधेरीच्या मरोळ मिलिटरी परिसरामध्ये झाड कोसळून वाहनांचं मोठं नुकसान. तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवरती झाड कोसळून तरुण गंभीररित्या जखमी. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पावसावरती वॉच. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. कोकणामध्ये एनडीआरएफ तैनात. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पावसाच्या स्थितीचा आढावा. कल्याण शिळे रोड दुसऱ्या दिवशीही जलमय. पाण्यातून मार्ग काढत असताना वाहन चालकांची जीवघेणी कसरत. एकीकडे महामार्ग तर दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी मधून जाणारा सर्व्हिस रोडही जलमय. वाहन चालकांना मोठा फटका. मुसळधार पावसाचा कोस्टल रोडलाही फटका. हजारो कोटी रुपये खर्चूनही कोस्टल रोडच्या यावेळेस बोगद्याला गळती लागली होती. पालिका कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. पाऊस पडून अवघे 3 दिवस झाल्यानंतर मीरा भाईंदरमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल आहे. खुर्ची आणि दगडावरून काँग्रेसच्या सिद्धेश राणे यांची सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका. ठाणे बेलापूर महामार्गावरती वाहतूक संथ गतीनं सुरू होती. महामार्गावरती 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विरार पश्चिमेचा विवाह कॉलेजचा रस्ता गेला पाण्याखाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी. पाण्यातून मार्ग काढत असताना वाहन चालकांचे आणि नागरिकांचे मोठे हाल. मुंबई नाशिक महामार्गावरती ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी. 10 किलोमीटरचं अंतर पार करायला लागत होते 2 ते 3 तास. राजनोली नाका ते मानकोली नाका दरम्यान मोठी वाहतूक कोंडी.